नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता दिवाळी म्हटलं की आपल्याला कशाची आठवण येते तर करंजी. आणि करंजी ही शुभ मानली जाते, म्हणून शुभ म्हणून करंजी ही प्रत्येकजण थोडी का होईना पण करतातच. आणि करंजामध्ये भरपूर प्रकार असतात. प्रकार कोणी आहेत. पुडाच्या करतात, कोणी लेअरवाल्या करतात, कोणी मुरडीच्या करतात. तर करंजासाठी आता आज आपण काय बघणार आहोत तर पुडाची करंजी ही रेसिपी. आता त्याच्यासाठी आपल्याला सारण लागतं आणि पीठ आधी भिजवून ठेवावं लागतं. म्हणजे हो. जवळजवळ 2 तास आपण पीठ भिजवून त्याला रेस्ट करणार आहे. करणार आहे. तर मग आपण आधी पीठच हो, भिजवूया भिजवायला. आणि कारण मग नंतर त्याच्यामध्ये रवा असतो. हां. बारीक रवा आपण घेतोय, तर तो थोडासा फुलायला किंवा भिजायला वेळ लागतो. तर आपण ते 2 तास ठेवल्यानंतर ते छान फुलला जातो आणि मग आपण त्याच्या करंज्या करणार आहोत. तर आपण पहिल्यांदा पीठ मळून टाकूत घेऊया. आपल्या. तर त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे तर ते आपण घेतलेलं आहे 1.5 कप मैदा आपण 1.5 कप मैदा घेतोय आणि अर्धा कप बारीक रवा. हा रवा कच्चाच असतो, भाजलेला वगैरे काही नाहीये. साधा आपण फक्त चाळून वगैरे सगळं घेतलेलं आहे. आणि कोणतीही रेसिपी करताना सगळं हे जे मैदा आहे, रवा आहे, ते छान बारीक चाळणीनं चाळून घ्यायचा. म्हणजे छान फ्लपी होतात, म्हणजे सगळे पदार्थ जे आपले होतात ते छान होतात. आणि आता गोड पदार्थ म्हणला की आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतो. जसं कणिक भिजवताना घालतो तसं त्याच्यामुळे आपण चिमूटभर मीठ घालतोय. आणि मोहन अर्थातच आलं, कारण खुसखुशीत. प्रत्येक खुसखुशीत जर पदार्थ व्हायचा असेल तर त्याला आपण मोहन घालतो. तर 2 टेबलस्पून आपण तेलाचं मोहन घालतोय आपण, कारण तेलाच्या मोहनी खूप खुसखुशीतपणा येतो. तुपाचं किंवा डालड्याचं सुद्धा घालू शकतो, पण आपण तेलाचं घालतोय. 2 टेबलस्पून तेल घेतलंय आपण इथे. जे आता आपण हे पीठ भिजवणार आहे तर ते आपण दुधात भिजवतोय, कारण दुधाने जो एक सॉफ्टनेस पण असतो ना, तो खूप छान येतो करंज्यांना. तर आपण दुधात भिजवू किंवा तुम्ही पाण्यात सुद्धा भिजवू शकता. तेल आपलं छान गरम झालेलं आहे, अगदी छान धूर पण येतोय. धूर अगदी स्टेजला आपण जेव्हा मोहन घालतो त्यावेळेला अगदी कडकडीत तेलाचा आपण घालत असतो मोहन, की अगदी लाईट तेलाचा थोडासा धूर येतो. आणि मोहन घातल्याबरोबर लगेच चमच्याने आपण हलवून घ्यायचं, नाही तर त्या ठिकाणचा जो मैदा आहे खूप नाजूक असतो ना, लगेच करपतो तो. त्यामुळे पूर्ण तर आपण हे सगळं मोहन ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर हे सगळं हाताने एकसारखं करून घ्यायचं, कारण आपण जेव्हा मोहन घालतो तेव्हा प्रत्येक ह्या कणाला सगळ्या असं ते मोहन लागलं पाहिजे. तर ही प्रत्येक गोष्ट अशी हाताने छान एकसारखी करून घ्यायची. आणि त्याचा मुटका पण होतोय का बघायचं, म्हणजे होतो. मग आपल्याला समजतं की त्याच्यामध्ये म्हणजे हे मोहन आहे ते हे सगळं फुलवण्याचं काम करतो ना, रवा वगैरे आहे तो मैदा वगैरे खुसखुशीतपणाचं काम करतं ना, त्यामुळे ते सगळीकडे एकसारखं लागलं पाहिजे. आता छान असं लागलेलं आहे, त्याचा छान असा मुटका होतोय तयार. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध लागतं, पण तरी सुद्धा नेहमीप्रमाणे की जेवढं आपण भरतो त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त इकडे तिकडे झालं तर इकडे तिकडे एखादा टेबलस्पून होतो, पण साधारण आपल्याला होऊ शकतं. अर्धा कप आता दूध लागणार आहे. आपण हे दूध निरसं घेतलेलं आहे, म्हणजे कच्चं थंड असं. आणि हे करंजीचं पीठ पूर्वी खलबत्त्यामध्ये हे करायचे, कुटायचे. तर आता फूड प्रोसेसर आलेले आहेत. तर आज आपण पीठ मला वाटतं 2 तासांनी जे काही आपण कुटून घेणार आहे ते फूड प्रोसेसर मध्येच आपण कुटून घेऊया. हो. आणि या पुडाच्या करंजीला काय असतं, जेवढं कुटेल ना तेवढे छान पुडं सुटतात त्याची. त्यामुळे त्याला कुटणे हा एक मोठी प्रोसेस आहे त्याची. आणि हे आता आपल्याला खूप घट्ट पण नाही म्हणायचं, कारण हातला रवा जो आहे ना त्याला फुलायला थोडंसं आपण ते नॉर्मल आपले जे कणिक मळतो आपण असं थोडंसं पुरीची करंजी असते ना कणिक, तशा टाईपचं. हो. अर्धा कप आपण घेतलं होतं ना, एखादा टेबलस्पून मात्र शिल्लक राहिलंय. ते नंतर सुद्धा लागू शकतो आपल्याला, जेव्हा आपण ते कुटून घेणार आहे ना तेव्हा सुद्धा थोडंसं घट्ट चमचा घालून आपण कुटू शकतो ते. आता हे मी छान असं मळून घेते सगळं. आता हे सगळं छान आपलं हे मळून पीठ तयार झालेलं आहे. अगदी बघा तुम्ही, म्हणजे खूप पण घट्ट नाहीये आणि खूप पण पातळ नाहीये, कारण ह्यातला रवा आपला तो आहे तो थोड्या वेळाने फुगणार आहे, त्यामुळे अजून थोडंसं ते घट्टच होणार आहे. पण आपण नंतर ते कुटून जवळजवळ आपल्याला 2 तास ठेवायचं त्याला. ह्याला नेहमी झाकून ठेवायचं, म्हणजे ह्याच्यावरती एक लेअर येते ना, ते कडक होतं थोडंसं, त्यामुळे झाकून ठेवायचं.
तर आता आपण सारण करून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या त्या सगळ्या भाजून घ्यायच्या आहेत तुपावरती. तर आपण थोडं थोडं तूप घालत ना सगळं भाजून घेऊया. म्हणजे ह्याला खूप तुपाची पण गरज नसते, नाही. एक अगदी चमचा हो. घालून आपण सगळं भाजून घेऊ शकतो. एक चमचा तूप घालूया आपण त्याच्यामध्ये. आणि हा जो काही अर्धा कप आपण बारीक रवा घेतलाय तो भाजून घेऊया. हे मध्यमाचे वरच घ्यायचं आहे ना सगळं आपल्याला. की खरं सारण आपण जर वेळेनुसार आपण 2 दिवस वगैरे 2-4 दिवस अगोदर करून ठेवलं तरी चालू शकतं. आज ते काय सारण छान टिकतं, अगदी महिनाभर सुद्धा नंतर टिकतं, कारण ते सगळं आपण भाजून घेतो. त्यामुळं टिकायचं काही हे नाही. त्यामुळे पूर्व तयारीमध्ये 1-2-3 दिवस करंजा करायच्या आधी जर सारण करून ठेवलं तरी सुद्धा छान चालण्यासारखं. आणि ते मुरतं पण. आणि काय होतं करंजी करायच्या दिवशी ना सारण करून करंजी करायचं म्हटलं की खूप हेक्टिक होतं. तर हे खरं अगोदरच तुम्ही करून ठेवलं तरी खूप छान होईल ते. रव्याचा एकदम मस्त वास छान. साधारण 2 मिनिटं लागली. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला छान हा रवा भाजलेला आहे. बघू शकता तुम्ही थोडासा गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण केलेला आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता कणिक आपण भाजून घेणार आहे अर्धा कप. त्याच्यासाठी आपण 2 चमचे तूप घालूया. कणकेला थोडंसं जास्त तूप आपण घातलंय. तूप आणि कसं आपल्या आवडीनुसार आहे, कमी जास्त आपण करू शकतो. ॲक्च्युली रवा घातल्यामुळे काय होतं की करंजीला जे टोठरे बसू शकतात किंवा कणिक कसं असतं की जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा आत कणिक जर सगळी पूर्ण घेतली ना तर आत असा एक कडक गोळा तयार होतो त्याचा. ते होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये रवा मिक्स केलाय. कणकेचा पण एकदम मस्त खमंग असा वास सुटलाय. हा वास मात्र अजिबात लपत नाही. म्हणजे आपण कणिक भाजायला घेतली की लगेच इतका मस्त त्याचा वास येत असतो. आणि आता तर ते इतकं छान खरपूस झालंय. आणि कोणती गोष्ट भाजली की खमंग भाजली हे कळायला वास पहिला सुरू होतो आपल्याला की वाचायला अरे आता झालेलं आहे, भाजलेलं आहे. तर साधारण ह्याला सुद्धा आपल्याला 1-2 ते 3च मिनिटं लागलेली आहेत. आणि छान गोल्डन ब्राऊन रंगात तुम्ही बघू शकता. हे आपण असं भाजून घेतले. छान अशी मोकळी झाली. तूप जास्त घातलं तर त्याचे सगळे गट्टे होतील. त्यामुळे 2 टीस्पून आपल्याला सफिशियंट आहे. एखादा चमचा आपण तूप घालूया परत. आणि आता आपण हे जे काही खिसून घेतलेलं खोबरं आहे 2 कप आहे हे, ते आपण भाजून घेऊया. खोबरं मात्र लगेच भाजलं जातं त्यामुळे हे मात्र मंद गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं खोबरं हे गार झालं भाजून की थोडंसं चुरूया नाही का. नाहीतर म्हणजे आपले खोबऱ्याचे लांब लांब पीस असतात ना तर कदाचित ते करंजी जेव्हा आपण भरतो तेव्हा ते सारणात बाहेर येऊ शकतात. तर त्याच्यासाठी हाताने छान आपण चुरून घेऊया नंतर ते. खोबरं पण झालंय गोल्डन ब्राऊन रंगावरती छान भाजून झालेलं आहे. काढताना इकडे साईडला थोडंसं हे कर, म्हणजे मग थोडं गार झालं की आपण हाताने चुरून घेऊया. हे खोबऱ्यात सुद्धा अगदी साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं भाजून झालेलं आहे. 1 चमचाभर परत तूप घालूया आणि याच्यात खसखस आपण 2 चमचे खसखस आहे ती भाजून घेऊया. तुपात भाजली ना त्याची छान फुलते. आणि एक त्याला खमंगपणा येतोच ना शेवटी. तुपात भाजल्याचा एक वेगळाच किती स्वाद येतो लगेच. जेव्हा आपण कच्ची भाजतो आणि तुपात भाजतो त्याच्यामध्ये फरक पडतो. छान अशी तुपावरती आपली ही खसखस फुललेली आहे ते पण काढून टाकते. आणि आता आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आपण घालूया. काजू बदामचे पीसेस आहेत. आणि आपण मेजरमेंटसाठी आपण 2 टेबलस्पून तूप घेतलं होतं सगळं सारण भाजण्यासाठी. आता त्याच्यात एखादा चमचा आपलं राहिलंय ते सगळे या ड्रायफ्रुट्समध्ये घालून टाकूया. म्हणजे थोडक्यात आपण 2 टेबलस्पून तूप आपण हे सगळं सारणासाठी वापरलं. आणि तुझे ड्रायफ्रुट्स भाजून होत आहेत तोपर्यंत आपलं हे खोबरं सुद्धा सगळं थंड झालेलं आहे. तर ते थोडंसं असं हाताने चुरून घेऊया. म्हणजे खूप पण अगदी चुरा नाही करायचा, फक्त थोडंसं ते मोडायचं. म्हणजे त्याची जी टोक असतं ते कधीतून ते बाहेर येऊ शकतं. त्याच्यासाठी थोडंसं आपण हे हाताने असं चुरून घेऊया. आणि ड्रायफ्रूट सगळ्या ऑप्शनल आहे, म्हणजे घातलं तरी चालेल, नाही घातलं तरीही चालेल. आपलं ड्रायफ्रूट सुद्धा भाजून आता छान झालेले आहे. अगदी गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. ते आपण ह्याच्यात टाकूया आणि हे सगळं आपलं तर थंड होऊन देऊ देत. आणि मग आपण त्याच्यामध्ये पिठी साखर घालूयात. कारण जर गरममध्ये आपण पिठी साखर घातली तर त्याच्या थोड्याशा गुठळ्या होतात साखरेच्या. त्यामुळे आपण हे सगळं छान थंड करून घेऊया.
कलर बघा सगळा अगदी मस्त एकदम खमंग असा गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण हे सगळं छान. तर आता आपली भाजलेलं दुसरी आहे. स्टेप पण पूर्ण झाली आहे. पहिली स्टेप आपण करंजीचं पीठ मळून ठेवलं होतं. दुसरी स्टेप आपलं सारण तयार झालेलं आहे. फक्त हे गार होत आहे आणि मग आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर घालूया आणि मग करंज्या करायला घेऊया. आपलं सारणचं सगळं जे जिन्नस होते ते आपण आता भाजून छान घेतलेले आहे. सगळं हे थंड झालेलं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये 2 कप आपलं मेजरमेंटचं जे साखर आहे ती सगळी छान अशी हाताने एकत्र करून घेऊया. म्हणजे मिक्स करू आणि हे हाताने सगळं हो, एकत्र हो. केल्याशिवाय ही साखर मिक्स पण होत नाही. 2 कप आपण पिठी साखर घालूया आणि शिवाय साखर आपल्या आवडीनुसार. तुम्हाला कमी हवं असेल तर कमी करू शकता. कारण पुडाची करंजी म्हणलं की हे थोडंसं गोडसर असतं. कारण का तर त्याला लेअर भरपूर येतात ना. तर त्यामुळे हे सारण थोडंसं जर गोडसर केलं तर ती करंजी खायला छान लागते. आपण ज्या नेहमीच्या करतो त्याला मात्र थोडंसं कमी गोड चालू शकतं, पण ह्याला मात्र थोडीशी गोड करंजी जास्त छान लागते. वरती भरपूर असे लेअर येतात ना. आता मग आपण ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून जायफळ पावडर घालूया आणि 1 टीस्पून वेलदोड्याची पूड. हे सगळं मी छान मिक्स करून घेते. छान आता एकसारखं झालेलं आहे हे. आणि हे थोडंसं अगदी म्हणजे खूप ओलसर नाहीये किंवा खूप ड्राय पण नाहीये. छान असं मेजरमेंट प्रमाणे केल्यामुळं ना कुठं चुकायचा विषय येत नाहीये खरं. तर आता आपलं सारण पण सगळं तयार झालेलं आहे आणि आपण करंजीचं जे काही पीठ भिजवून ठेवलं होतं त्याला पण आता 2 तास होत आले. तर आपण सारण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि तिसरी स्टेप म्हणजे आता आपल्याला जे काही करंजाचं पीठ आहे ते भरपूर कुटून घ्यायचं आहे. तर ते तुम्ही तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही कुटून घेऊ शकता किंवा फूड प्रोसेसरला पण करून घेऊ शकता. आपण हे फूड प्रोसेसरमध्ये 5 मिनिटं साधारण फिरवून घेतलं आणि आता हे छान असं सॉफ्ट एकदम ह्याचा असा गोळा तयार झालाय. त्याचा एकजीव गोळा आपण ह्याचा आता एकजीव गोळा करून घेऊया. आणि फूड प्रोसेसरमध्ये टाकताना आपण त्याचे छोटे छोटे असे गोळे करून टाकले होते 4-5. आणि आता ते सगळे एकत्र करून आपण ह्याच्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत. आता तर मी एकसारखं करून घेते. हे अगदी असा सॉफ्ट असा हा गोळा तयार म्हणजे झालेला दूध आहे. आता आपल्याला काही लागणार नाही लागले. आपण जे मेजरमेंट घेतलं होतं ना अर्धा कप दूध त्यातलं अगदी एखादा चमचा राहिलेला आहे. बाकी सगळं आपल्याला दूध लागलंय. त्याला अगदी चिरा वगैरे काही पडत नाहीयेत. एकसारखा रवा पण त्याचा छान असा भिजून अगदी एकसारखा गोळा झालेला आहे. त्याचे आपण गोळे करून घेऊ त्या एकसारखे आणि मग आपण पोळ्या लाटायला घेऊया. आणि ऍक्च्युली आता काय झालं सुजाता, आपण खरं तर आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांशी शेअर करूया. थोडासा आमचा लॉंग ब्रेक झाला. हे पीठ भिजवून ठेवून खरं तर 2 तास झालं होते. फक्त 2.5 तास झालेले आहेत. कारण एक इतकी आनंददायी घटना घडली आता की आम्ही जेव्हा करंज्याचं करत होतो तेव्हा अचानक आपले सबस्क्रायबर 1000 झाले आणि आम्ही दोघी जणी ते सेलिब्रेशन करायला गेलो आणि त्यामुळे थोडासा आमच्याकडून लेट झाला. आणि खरं तर आपण आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आपण धन्यवाद देऊया की आतापर्यंत त्यांनी असा खूप छान आपल्याला प्रतिसाद दिला. असाच तुमचा प्रतिसाद आणि विश्वास आमच्यावर राहू दे. आणि आता ह्याच गोड बातमीनी आणि आपण गोड करंज्या करतो त्यांनी पुन्हा सुरुवात करूया. आपले गोळे पण करून तयार आहेत. छोटे छोटेच करायचे कारण हे आपण खूप पातळ लाटायचं असतं. त्यामुळे गोळा खूप मोठा नाही करायचा. आपण त्याच्यामध्ये 8 गोळे करून घेतलेले. साधारण मला असं वाटतंय की आपल्या 25 ते 30 करंज्या ह्याच्यामध्ये होतील या प्रमाणात. आता त्याच्यामध्ये जो आपण साठा लावणार आहे 2 पोळ्यांच्या मध्ये तर आपण 4 टेबलस्पून हे साजूक तूप घेतलंय. ते थोडंसं फेटून घेऊया चमच्यानी. आपण तूप घेताना हे घट्ट घेतलेलं आहे. म्हणजे त्याला चांगलं असं फेटून घ्यायचं. जसं आपण चिरोट्याला वगैरे करतो तसं साठा हा प्रकार म्हणजे तूप, डालडा किंवा मार्गारीन असं काही तुम्ही घेतलं तर चालतं. किंवा साठायला काही वेळेला कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तांदळाचं पिठी पण वापरतात. आपण इथे कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे. असं हे छान फेटून घेतलं. ह्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालतो. आता 5 टीस्पून हे कॉर्नफ्लॉवर घेतलंय. म्हणजे 4 टेबलस्पून साजूक तूप आणि 5 टीस्पून कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये घालते हे सगळं. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. असं छान हे फ्लफी झालेलं आहे. आपण पोळ्यांना लावणारा जो साठा आहे तो पण आपला तयार झालाय. तर मग आता पोळ्या आपण लाटायला घेऊया. तयार आहेत तर आपण हे लाटून घेऊया. थोडासा मैदा लावला तरी चालतोय.
म्हणजे लाटायला पण व्यवस्थित कारण येतं. मैद्याचं असल्यामुळे ह्याच्यामध्ये रवा आणि मैदा ते सरकत नाही ना आणि पुढे. थोडंसं ते पुन्हा जसं आपण लाटू तसं ते थोडंसं थोडंसं पण शिक व्हायला होतं. लागतं. पण इतकं छान सॉफ्ट असं झालेलं आहे, चिरा वगैरे काही पडत नाहीये, कारण आपला रवा आज एक्स्ट्रा भिजला छान. सेलिब्रेशनमुळे छान भिजला. आणि साधारण आपण गोळे करताना काय करायचं, सगळे सेम सेम करायचे, म्हणजे 2 पोळ्या एकावरती एक आपण ठेवणार आहे ना, तर सगळ्या पोळ्या एकसारख्या व्हायला म्हणजे पाहिजे. 2 पोळ्यांचं करतो. आणि ह्याच्यामध्ये असं पण करू शकतो आपण की सगळ्या पोळ्या लाटून त्याला सगळा साठा वगैरे व्यवस्थित लावून सगळे आपण आधी त्याचे गोळे तयार करून घेऊ शकतो. आणि मग निम्म्या करंज्या लाटून पण घेऊ शकतो आणि मग तळू शकतो. म्हणजे पूर्वी तरी एक करंजी लाटण्यात आणि तळणे हे जरा अवघड जातं, त्यामुळं निम्म्या गोळ्यांच्या एक 15-20 करंज्या झाल्या की मग ते तळायला पण घेऊ शकतो. आणि थोडंसं कापड घालून आपण झाकून ठेवलंय ना, तर ओलसर कापड घालून ठेवलं तर ते छान हे छान आता हे पातळ झालेलं. अशीच दुसरी पण पोळी लाटून घेणार आहे आपण. जेवढं पातळ लाटेल ना तेवढं खुसखुशीत होणार आहे. आणि जर जाड लाटली ना आपण तर काय होतं, नंतर करंजी मऊ पडते. ते थोडक्यात सगळं लाटण्यावर आहे. आपण लाटण्यावर पोळी आहे. कशी लाटतोय त्याच्यावर खरं सगळं ते आहे. थोडीशी पोळी ठेवताना काय करायचं, थोडासा मैदा घेऊन त्याच्यावर स्प्रिंकल करायचा आणि ठेवायची, म्हणजे मग चिकटायचं. आता अशाच पद्धतीने दुसरी पोळी लाटून घेऊ. दुसरी पोळी पण छान पातळ आणि साधारण सेम आकाराची आपण करतो. छान ही पण अगदी पातळ अशी पोळी लाटून तयार आहे. आता ह्याच्यावरच आपण साठा लावून घेऊया. साधारण एखादा टेबलस्पून प्रत्येक ह्याला लागतो. 1 टेबलस्पून घालून तो सगळं आपण स्पॅच्युलाने मस्त स्प्रेड करून घेऊया. सगळीकडे असा एक सारखा आपण 1 टेबलस्पून छान पसरला. व्यवस्थित पसरला. दुसरी पोळी ठेवूया आता. ती छान थोडीशी आपण व्यवस्थित हे करून घेऊ, म्हणजे खालचं तूप जे आहे, साठा जो आहे तो व्यवस्थित होतोय. आणि ह्याच्यावरती परत लावूया. आता ह्याच्यावरती थोडासा कमी लावला तरी चालेल, कारण आता आपण ऑलरेडी लावलेला आहे त्याला. त्याच्यावरती थोडा अर्धा टेबलस्पून घातलाय आपण. का आपण वरती अर्धा टेबलस्पून लावलेला छान असा पसरून घेतला, म्हणजे पुसट वरचा आतला मात्र व्यवस्थित लावून घेतलाय आपण. आणि दुसऱ्या लेवलचा थोडासा पुसटशीर असा लावलाय. आणि त्यात आपण फोल्ड करून गोळे करूया. असं खूप प्रेस नाही करायचं, हलक्या हाताने सगळं. थोडंसं ह्याला असं दाबून एक सारखं करून घ्यायचं. आणि तू छोट्या मोठ्या कुठल्या आकाराच्या हव्यात त्या. आणि हे कसे आपण कोरत वगैरे काही नाहीये ना, त्यामुळे अगदी छोटी हे गच्च भरतो ना आपण सारण, खूप मोठी नाही करायची, मध्यम अशा साईजच्या करूया. हे साईडचा फक्त थोडंसं काढून घेऊया. मला वाटतं एका आपण जे काही पोळीचा 2 सेटच्या पोळ्यांचं हे लाटला तर 7 होत आहेत आपल्या. 7 ते 8 झाले. 8 झाले. जसे आपण छोटे छोटे गोळे करून घेतले. आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या लाटून ह्याचे असे गोळे तयार करून घेऊया, म्हणजे आपल्याला करंज्या लाटायला पण सोप्या जातील. तर आता आपण सगळे गोळे करून घेतलेले आहेत. सारण पण आपलं तयार आहे. तर आता आपण करंज्या लाटायला घेऊया. आता ते आपण लाटताना त्याच्यात लेअर आहेत ना, त्या दोन्ही बाजूला करतोय आणि असं मधूनच आपण लाटतोय, म्हणजे हा असा आपण चपटा ठेवतो. तुम्हाला दिसतच असेल. आणि खूप लाटायचंच नाहीये त्याला. आणि पीठ वगैरे किंवा मैदा वगैरे लावायची गरज नाहीये. तो जे तुपट वगैरे आहे त्याच्यामध्ये म्हणजे लेअरवर आपण लाटणं नेत नाहीये. या पद्धतीनं करतो. त्याच्यानंतर हे इथे फोल्ड करायचं. याला मात्र दूध मात्र लावावंच लागतं, कारण पुडाची करंजी असल्यामुळे फुटायची शक्यता असते. त्यामुळे त्याला चिटकून असं कोरत नाहीये ना. दूध व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हे असं प्रेस करत जायचं. आणि हा अंगठा जो आहे तो या सारणावर धरायचा, म्हणजे सारण मध्ये येत नाही. आणि जे काही आपण लेअर केलेले आहेत त्याच्यावर पण त्याच्या खालीच आपण हा प्रेस करायचा असं.
आणि मग पोळपाटवर ठेवून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं त्याला. अशाच पद्धतीनं आपण दुसरी पण लाटायला घेऊया. आता याच पद्धतीनं आपण ह्या सगळ्या करंज्या लाटून घेऊया. तर आता आपण निम्म्या करंज्या करून घेतल्या. मग आता ह्या आपण तळून घेऊया आणि मग बाकीच्या उरलेल्या करूया आपण. मग आता तेल पण तापलेलं आहे आता. आणि आपण हे मीडियम गॅसवरतीच तळून घेतोय, कारण हाय केलं तर काय होणार, वरचा लेअर फक्त लगेच भाजला जाईल आणि आतलं कच्चं राहील, कारण ते आतपर्यंत सगळे लेअर भाजायला पाहिजेत. तर आपण हे मंद गॅसवरती आपण तळून घेऊया. करंज्या पण तळून घेऊया. टाकायच्या आधी सुद्धा जर असं प्रेस करून घेतलं ना तर ती फुटायची शक्यता कमी असते, कारण ह्याच्यामध्ये काय होतं की आपण त्याला कातणं आपण फिरवत नाहीये, तर त्यामुळे हे लेअर कदाचित, पण जेव्हा आपण हे तळतो तेव्हा लेअरवर आपण लाटणं अजिबात फिरवलेलं नव्हतं, त्यामुळे ते लेअर जे आहेत ते सगळे असे उमलतात छान. आणि हे करंजी तळताना असं तेल त्याला असं उडवत त्या बाजूनी असं उडवायचं, म्हणजे त्या लेअर जे आहेत तुम्हाला बघताय तुम्ही, छान सुटायला लागतात. छानच ह्याला आपण गोल्डन ब्राऊन रंगावरती अगदी, आणि मला वाटतं या रंगावरच आपण काढतो, कारण मग जास्त पुढे गेलं तर पण ते चांगलं लागणार नाही आणि अति पांढऱ्या पण चांगलं दिसणार नाही, त्यामुळे त्याला छान लाईट ब्लू असा कलर आला. छान लेअर वगैरे आली तर आपण काढून घेते. करंजी अजिबात फुटलेली नाहीये, ह्याचा अर्थ आपण चांगलं व्यवस्थित आपल्याकडनं प्रेस झालंय. तर तुम्ही पण टाकायच्या आधी थोडंसं प्रेस करूनच टाका प्रत्येक करंजी. या पद्धतीनं आता आपण दुसरा लॉट तळून घेऊया. तर आपल्या सगळ्या करंज्या तळून तयार आहेत. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण 28 ते 30 म्हणालो होतो, तर आपल्या बरोबर 28 करंजी तयार आहेत. एकदम छान लेअर सुटलेले आहेत, दिसतानाच त्या टेम्पटिंग दिसत आहेत, कारण खुसखुशीत आहेत. अशा पद्धतीनं आपल्या पुडाच्या करंज्या ही रेसिपी आज आपण बघितली. तुम्ही सुद्धा या दिवाळीत नक्की हे करून बघा, आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला जर सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.